हरिहर विद्यालयाचे टीचर लोक मशाल हातात घेताना महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही आला हरिहर विद्यालय पारशी या ठिकाणी शालेय क्रीडा स्पर्धा आहे आणि या ठिकाणी कबड्डी स्पर्धा, खो स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा सगळ्या स्पर्धा होणार आहेत. तर आपण हरिहर विद्यालयामध्ये आलोय. तर आपण त्याचा खेळ बघूया आणि तुम्हाला दाखवतो मी इथला खेळ कसा होणार. आता यांनी आखाडा आयोजित केला होता. तुम्हाला लहान आखाडा केलाय. आता भाषण चालू आहे. भाषण तुम्हाला दाखवतो. आमच्या गावचे ठिकाणी आहे भाषण चालू आहे आणि हरिहर विद्यालयाचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. त्याला हरिहर विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा याचं क्लास आहे. या ठिकाणी मशाल घेऊन पुन्हा ग्राउंड वर चक्कर मारताय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. छत्रपती महाराज की जय 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 शिवाजी. तुम्ही बघू शकता पोरांचा उत्साह कबड्डी पाहण्यासाठी आणि या ठिकाणी टीम आहे आणि या ठिकाणी आता उद्घाटन होऊ राहिला कबड्डी स्पर्धेचं. हरिहर विद्यालय या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आणि कबड्डीचं फर्स्ट चालू आहे इकडे या ठिकाणी आणि पूर्ण एक्साइटेड आहे कबड्डी पाहण्यासाठी.
स्कोर बोर्ड आहे आपला, स्कोर जाहीर करायचं. मुलांचा उत्सव पहा, कबड्डी पाहण्यासाठी. सोसायटी नागपूर द्वारा संचालित हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पार्श्वनी जिल्हा नागपूर या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 23 डिसेंबर 2024 पासून तर 28 डिसेंबर 2024 पर्यंत या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय फुलबांदे साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय लोहकरे साहेब आणि संस्थेचे संचालक मंडळ तसेच उद्घाटक म्हणून श्री अनिलजी भगत साहेब या ठिकाणी आम्हाला लाभले. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या या क्रीडा महोत्सवामध्ये देशी आणि विदेशी खेळांचं प्रमाण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. देशी खेळामध्ये कबड्डी महत्त्वाचा खेळ, खो खो, त्याचबरोबर जे शिवकला प्रदर्शित करण्यात आलेला आहे, दांडपट्टा चालविण्यात आलेला आहे, तलवारबाजीचं या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि राज्यस्तरापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्समध्ये भाग घेतलेला आहे ते आपल्या हरिहरचे विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत गेलेले आहेत. अशा प्रकारे विविध खेळामध्ये निपुण असणारे आपले विद्यार्थी आपल्या हरिहर शाळेचंच नव्हे तर आपल्या पार्श्वनी तालुक्याचं नाव सुवर्ण अक्षराने अंकित करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होते आहे. आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि त्या माध्यमातून हा प्रयत्न होतो आहे. आणि म्हणून क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या हरिहर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये दिनांक 23 आणि 24 आणि 25 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. एक मशाल पेटवून, हे प्रज्वलित मशाल पेटवून या निमित्तानं हा कार्यक्रम घेण्याचा निश्चय आमच्या सन्माननीय सचिव साहेबांनी केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने, विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या स्थैर्य प्रदान करण्यासाठी या खेळाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात, मोठ्या जंगी स्वरूपात या संपन्न झालेला आहे. आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिकरित्या संतुलन सुरळीत राहावं, शारीरिक क्षमता वृद्धिंगत व्हावी, वाढावी यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. भारतामध्ये तसं खेळाचा प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या क्षेत्रामध्ये खशाबा जाधव सारख्यांनी नावलौकिक मिळविलं. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये क्रिकेटमध्ये आपल्या सचिन तेंडुलकरपासून तर अनेक मान्यवरांनी आपलं नावलौकिक जगभरामध्ये केलेलं आहे. आणि हाच वाटा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या खेळामध्ये व्यावसायिकरण त्यांना मिळावं या उद्देशातून हा खेळ जो संमेलन आहे, क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आलेला आहे. मी हरिहर विद्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि नमस्कार. मी ताराचंद चव्हाण. जय हिंद, जय भारत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता ताराचंद सर यांनी मार्गदर्शन केलं की आपल्या हरिहर विद्यालयामध्ये कशा प्रकारे आयोजन केलं आहे. कबड्डी स्पर्धेपासून जितकी बी स्पर्धा या ठिकाणी आयोजन केला आहे सगळ्या त्यांनी ठराविकमध्ये आणि पद्धतशीरपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्याच्या विद्यार्थ्यांनी एक्सायटेड आहे कबड्डी पाहण्यासाठी. आणखी काय काय स्पर्धा होणार आहे का? तुम्ही कुठल्या याच्यात पार्टिसिपेट केला आहे? कबड्डीमध्ये आहे का? चला, ऑल द बेस्ट. तर या ठिकाणी यांचा कबड्डी स्पर्धेमध्ये विजय घोषित झाला आहे PUT वाले. आणि हे तर मित्रांनो, हरिहर विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, क्रिकेट आहे. तर 3-4 दिवसाचा हा कार्यक्रम आहे यांचा. आणि या ठिकाणी आता कबड्डीचं आयोजन चालू आहे, कबड्डी खेळून राहिले. आपण पूर्ण रेकॉर्ड नाही करू शकत कारण की खूप पोरं आहे, खूप स्पर्धा आहे या ठिकाणी. हे पोरं एक्सायटेड आहे. तुम्ही नाही घेतला कुठे पार्टिसिपेट? घेतला ना, व्हॉलीबॉल. कधी आहे? आजच आहे. यांचं पण आपण रेकॉर्ड करणार आहे व्हॉलीबॉलचं. तर सगळं आपण पाहणार आहोत. तुम्ही बनवा आपल्या चॅनलवर. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पोरांना शेअर करा व्हिडिओ. हरिहर विद्यालयाच्या ज्या क्रीडा स्पर्धांना आपण पार्श्वनी या ठिकाणी ते आपण सेलिब्रेट करून राहिलो.